भारताचं दरडोई उत्पन्न बांगलादेशाच्या मागे. पंतप्रधान मोदी भारताला सर्वात श्रीमंत बनवणार होते, पण भारताला बांगलादेशपेक्षाही गरीब बनवलं. केजरीवालांची मोदींवर टीका. भंडाऱ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांच्या मान्यतेनंतर जम्बो कार्यकारिणी जाहीर. नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा. नाना पटोलेंकडून नियुक्तीपत्रकाचं वाटप. लिपिक भरती परीक्षेतील गोंधळानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या व्यवस्थापकांना जयंत पाटलांचं पत्र. तातडीने फेरपरीक्षा घेण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका अबोली खाडियांचं महापौरांना पत्र. किशोरी पेडणेकरांच्या पतीवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी अशी मागणी. पुण्यातल्या इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट. सुनेत्रा पवारांना भगवान कृष्णाशी संबंधित पुस्तकं दिली. त्यासोबतच जन्माष्टमीनिमित्त पुण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचं आमंत्रणही दिलं. नवी मुंबईमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी अमित ठाकरेंचा संवाद. मुलांनी अंमली पदार्थांपासून दूर राहत खेळाच्या मैदानावरती राहण्याचं केलं आवाहन. मराठी भाषेचीही केली जनजागृती. मुंबईतल्या अंधेरी पश्चिम भागामध्ये मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवरती सलग दुसऱ्या दिवशी कारवाईचा बडगा. परिवहन विभागाकडनं 1 महिन्याची मुदतवाढ नोटीस जारी. बीडमध्ये सुरू असलेल्या घुले कुटुंबियांच्या मोर्चामध्ये गुणरत्न सदावर्तेंची हजेरी. घुले कुटुंबियांची घेतली भेट. सदावर्ते दाखल होताच घुले कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांना दिलासा. बसेसवरचा 30% अतिरिक्त शुल्काचा निर्णय रद्द. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. गोंदियातल्या नवेगाव बांधमधील पुस्तकांचं गाव दालनाचं उद्योग मंत्री उदय सामंतांकडून लोकार्पण. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आणखी 9 पुस्तकं दालनं सुरू करण्याची ग्वाही. पुण्यातल्या छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी विद्यार्थी सज्ज. NSUI अध्यक्ष विनोद झाखडांनी शेअर केला विद्यार्थ्यांसोबतचा व्हिडिओ. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उत्सुकता. भिवंडी बायपासवरती ट्रक चालकाची चोरीच्या उद्देशाने हत्या. दोघांना 150 सीसीटीव्हीच्या मदतीने कोनगाव पोलिसांनी अटक केली. मुंबईतल्या पवईमध्ये महिला अत्याचाराची घटना. किन्नर बनत विधीसाठी घरामध्ये शिरून महिलेवरती केला अत्याचार. आरोपीला कळव्यात अटक. कांदिवली पश्चिमेमध्ये पोलिसांनी 651 ग्रॅम हेरॉईन जप्त करत दोघांना अटक केली. 3 कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त. तस्करीचं कनेक्शन असल्याचा संशय. सांगलीतल्या निवणी जिल्हा परिषद शाळेसमोर असलेलं जुनं झाड अचानक कोसळलं. विद्यार्थ्यांच्या मधल्या सुट्टीच्या दरम्यान घटना घडली. मुख्याध्यापकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या फेऱ्या वाढवून रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू ठेवण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश. अनंत चतुर्दशीपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवरती नियमित मेगा ब्लॉक टाळण्याच्या सुद्धा सूचना.